तर कार्यकर्ते न म्हणता आपण त्याला धारकरी म्हणतो. कार्यकर्ते न म्हणता आपण त्यांना साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची सेनाच म्हणतो. प्रभू रामचंद्रांची जी सेना होती ते वानर सेना, त्यांनी धर्मासाठी कार्य केलं. त्याचप्रमाणे ही जी सेना आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सेना, जी निर्माण करण्याचं काम आताच्या या 21व्या शतकात ज्यांनी केलंय त्यांचं नाव आहे गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी. काही जण त्यांच्या नावाचा पण अपमान करतात. ब्राह्मण म्हणले की त्यांना जातीवादाचा अंकुर असं कुठून फुटतं. बरोबर. वरच्या तोंडाने तर बोलू शकत नाही म्हणून खालच्या तोंडाने बोलतात. कोणत्याही शस्त्राला कोणत्याही अस्त्राला धार असल्याशिवाय तो वर्मी लागत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मनुष्य साक्षात देवच. भगवान श्रीकृष्ण सुद्धा प्रभू रामचंद्र सुद्धा म्हणतात ही जननी जन्मभूमीच. ही जन्मभूमी माझी जननी आहे, म्हणजे माझी माता आहे. मी या भारताचा वीर सुपुत्र आहे. हे शिवाजी महाराज म्हणतायत, जिजामाता म्हणतायत, श्रीकृष्ण देखील भगवान श्रीकृष्ण म्हणतात. साक्षात देवांनी या पृथ्वीवर अवतार घेतले आणि सगळ्यांनी हेच सांगितले की भारत माझी माता, भारत माझा पिता. आणि हे कोण मध्येच गांधी आले म्हणजे मी भारताचा बाप, हे कोणी ठरवलं? यांना कोणी सातबारे दिलेत बाप बनायला? अहो पण हिंदू आता वाचन करतोय कुठं? हिंदू ना भगवद्गीता वाचत आहे, ना महाभारत वाचत आहे, ना शिवचरित्र वाचत आहे. जे बॉलिवूडवरती दिसतंय ते सत्य मानून बसतात. पाकिस्तानच्या बापाला स्वतःच्या देशाचा बाप म्हणणाऱ्यांनी त्यांच्याकडून काय अपेक्षा केली जाऊ शकते? शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना नॉनव्हेज खाताना दाखवलं जातंय. धारातीर्थी गडकोची यात्रा म्हणजे मोहीम म्हणजे काय हे दादा सांगा.